कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवरती जरांगे पाटील हे ठाम आहेत। तर नवा मसुदा वाचून मनोज जरांगे पाटील हे आज सरकारला आपलं उत्तर देणार आहेत। तर आपण बघतोय की गेल्या 3 वेळा खरं तर सरकारच्या शिष्टमंडळाने जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट सुद्धा घेतलेली होती। तर जो मसुदा होता जो सरकारने तयार केलेला होता त्याबद्दल सुद्धा जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झालेली होती। मात्र आपल्या ज्या मागण्या आहेत त्यावरती जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत। कुणबी नोंदी ज्या लोकांच्या सापडलेल्या आहेत, ज्या मराठ्यांच्या सापडल्या त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलंच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। आणि हा निर्धार त्यांनी केलेला आपल्याला बघायला मिळतो आहे। आज हा सगळा मसुदा ते वाचणार आहेत आणि त्यानंतर आपलं नेमकी भूमिका काय आहे, आपलं उत्तर काय आहे त्यावरती ते आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील सरकारला देणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। सगळे सोयरे या शब्दावरून गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड खल होताना आपल्याला बघायला मिळतो आहे। सगळे सोयरे हा शब्द नेमका काय आहे, त्याची व्याख्या नेमकी काय आहे आणि आरक्षणाच्या एकूण मसुद्यामध्ये ती कशा पद्धतीने समाविष्ट केली जावी, अंतर्भूत केली जावी या सगळ्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सूचना दिलेल्या आहेत। याबद्दलची व्याख्याच त्यांनी सरकारला दिली आहे। त्यामुळे आपण दिलेल्या व्याख्येनुसारच आरक्षण दिलं जावं अशी त्यांची ठाम अशी मागणी आपल्याला बघायला मिळते आहे। तर बच्चू कडू सुद्धा स्वतः 2 ते 3 वेळा त्यांना जाऊन भेटलेले आहेत। सरकारकडून मंगेश चिवटे जे होते ते सुद्धा गेलेले होते। मात्र या सगळ्यामध्ये काही तोडगा निघाला नसल्याचं समोर येत आहे। त्यामुळे पुन्हा ही चर्चा लांबताना बघायला मिळते। पण अगदी उद्याचा दिवस आहे, कारण उद्या जालन्यावरून ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील। आणि या सगळ्याविषयी बोलूया तर स्वतः मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज जी, गेल्या 2, 3, 4 दिवसांपासून आणि त्याआधी असंख्य महिन्यांपासून फक्त चर्चा होताना बघायला मिळते आहे। आज पुन्हा नवीन मसुदा आहे, त्याचं वाचन तुम्ही करणार असल्याचं कळतंय। नाही, वाचन नाही, किती दिवस वाचायचं, कारण तो ड्राफ्ट आहे। हे 2 महिन्यापासून तोच आहे, आजही तोच आहे। आपण त्यांना स्वगेस्वर्यांची व्याख्या दिलेली पूर्वी, परंतु तेच पुन्हा दुरुस्त्या तेच म्हणतात। कसल्या दुरुस्त्या काय? व्याख्या दिली, काल दिली, परवा दिली, 1.5 महिन्यापूर्वी दिली, 23 डिसेंबरला बीडमध्ये दिली, तेच सुरू। परंतु तो मुद्दा महत्त्वाचा नाही येत आहे। महत्त्वाचा विषय हा आहे की ज्या 54 लाख नोंदी मिळाल्या त्या मराठा समाजाला त्याचं आरक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे, अगोदर प्रमाणपत्र, आणि त्यांच्या परिवाराला, तरच सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश काढायला लागले सरकार त्याचा फायदा होणार आहे। नुसता अध्यादेश काढला आणि इकडे प्रमाणपत्रातनं काय फायदा होणार आहे? मी माझ्या समाजाचा आता नाही वाटोळा होऊ देणार, आता नुकसान समाजाचं नाही होऊ देणार मी, कारण मी खोटं काम नाही करू शकत समाजाबरोबर की अध्यादेश निघाला मराठ्यांना आता आपल्याला आरक्षण मिळालं, ह्या भापीत नाही जगू शकत मी। आरक्षण जेव्हा नोंदी मिळत्या, ज्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतरच सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळणार आहे, त्या अध्यादेशाचा उपयोग होणार आहे, अगोदर नाही। म्हणून आपलं मूळ मागणी आहे की कुणबी ज्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्या, आणि 23 डिसेंबर पासून 20 जानेवारीपर्यंत समितीनं काम काय केलं, किती शोधल्यात, हे सुद्धा महत्वाचं आहे। हो, पण हा जो शब्द आहे ना सगळे सोयरे, याच्याविषयी अनेकदा आपण बोललोय। सगळे सोयरे याबद्दलची व्याख्या सुद्धा तुम्ही सरकारला दिलेली आहे। आता पुन्हा या शब्दावरून इतका खल काय होतोय? सरकार नेमकं याचा अंतर्भाव का करून घेत नाहीये? काय नेमकं उत्तर देतंय सरकार? नाही, उत्तर काय देत नाही, दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून न्यायचा आणि शेवटच्या टप्प्यात न्यायचा। आता 1 महिना वेळ होता, पाठीमागं 2 महिने होते, त्यावेळेस त्यांना वेळ नाही मिळाला, आणि आता 2 दिवसात त्यांनी ते मुद्दाम टाइमपास करायसाठी सरकारनं चालवले। जे येत आहेत बच्चे भाऊ ते त्यांना दोष देऊन उपयोग नाही, कारण ते प्रयत्न करायला लागले, काहीतरी प्रयत्न निघावा हा मार्ग ते करत, त्यांना दोष देऊन काय उपयोग नाहीये। जे उपोषण सोडायला आले होते ते कुठे गेले? जे मंत्री 5-7 आले होते ते कुठे गेले? त्यांनी लक्ष देणं गरजेचं होतं याच्यात, कारण त्यांनी उपोषण मागे घ्यायला लावलेले, तितक्या दिवसात करतो म्हणजे ते कुठे गेलेत? ते काय मराठ्यांच्या नजरेसमोर येणार नाहीत का आता? कधीच मराठ्यांच्या फसवणूक करून निघून गेले। आता हे येत आहेत, त्यांना वाटतं मार्ग निघावा म्हणून हे येते। आम्ही मुंबईला 20 जानेवारीला जाणार आहेत, त्याला नाविलाज आहे आमचा। हे सरकारनं मनोजजी, आज नेमकं काही तुम्ही उत्तर देणार आहात का सरकारला या मसुद्यावर? साहेबांनी सुद्धा आज या मसुद्याबद्दल तुम्ही पुन्हा एकदा सरकारशी काही बोलणार आहात का? मसुदा हा नंतरचा विषय।
मसुद्याचा विषयच नाहीये. हां सगळे सोयरे शब्द घेतला पाहिजे, पण कधी हां अगोदर 54 लाख नोंदी सापडल्या त्या मराठ्यांना प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर, बरं त्याच्या परिवाराला दिल्याच्या नंतर 54 लाख प्लस आकडा किती होतोय, त्यानंतर सगळ्या सोयऱ्यांचा फायदा होणार आहे. बरं ज्याला मूळ आरक्षण दिलं पाहिजे, नोंदी मिळाल्या त्यांनाच आणखीन दिलं नाही, तर सगळ्या सोयऱ्यांचा काय फायदा होणार आहे. तो शब्द पाहिजेच, त्याच्यात काही दुमत नाही, पण तो आज नाही पाहिजे. जसं की एखाद्या शेतकऱ्याला वाटतं माझी शेती बागायती करायची, मग त्याला अगोदर विहीर खांदायला लागणार आहे, नंतर मोटर आणावं लागणार आहे. यांनी अगोदरच मोटर आणून ठेवली, बागायती कशी होईल विहीरच नाही खाल्ल्यावर. तुम्ही अगोदर ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र दिलंय का, तर नाही. नाहीतर मग त्या सगळ्या सोयऱ्यांचा जी.आर काढून काय उपयोग होणार आहे का. तो कागद म्हणून राहणार आहे फक्त. बरोबर. आणि मी तर मराठ्यांना खोटं खुश नाही करू शकत आणि फसवणूक नाही करू शकत. मनोजी, आता एक दिवसही पूर्ण राहिलेला नाहीये. उद्यापासून जालन्यातल्या अंतरवाली सराटीमधून तुम्ही निघणार आहात. त्या सगळ्याचं नियोजन नेमकं कसं सुरू आहे? निवेदन पूर्ण झालेलं आहे. निवेदनात काय राहिलेलं नाही. 20 जानेवारीच्या मागच तयारी झालेली आहे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांची झाली, आमची झालेली. उद्या सकाळी 9 वाजता अंतरवालीतून आम्ही निघतोय. मराठा समाज ताई एवढ्या ताकदीनं येणार आहे, अशी शक्ती या जगानं कधीच बघितली नसत. मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठी दिसणार आहे तुम्हाला 26 जानेवारीला, मुंबईच्या गल्ली गल्लीत. कारण ही मराठ्यांची ताकद आणि मराठी एका ताकदीनं मुंबईत उसळलेले बघून मराठ्यांचं असं रक्त उसळून येणार आहे की इतक्या ताकदीनं मराठी मुंबईत आलेच कसे, असा शॉकच सरकारला बसणार आहे. कारण मराठा घरी राहणार नाही. स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी त्या केसीला आणि फिसीला भेट नाही आम्ही. कारण केसी फिसीला भेटलो तर आमच्याच लेकरांचं वाटलं होणार आहे. जर आमच्यावर एखाद्या केस झाली तर होऊ द्या, त्या केसीमुळे आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होणार आहे. त्यामुळे मराठी मात्र ताकदीनं मुंबईत बाहेर येणार, मुंबईकडे येणार आहे. आणि माझी मराठा समाजाला विनंती आहे, मायबाप मराठ्यांनो, आता हीच वेळ आपल्या लेकरांना मोठं करण्याची आणि आरक्षण मिळवून देण्याची. आता कोणी घरी राहू नका, इतक्या ताकदीनं मुंबईकडे या की अशी शक्ती मराठ्यांची दिसली पाहिजे की जगाला हेवा वाटला पाहिजे की मराठी इतक्या ताकदीनं आलेत कसे. आणि मराठी एकत्र आलेले बघून अंगातलं रक्त सुद्धा असं सळसळ केलं पाहिजे. ताकदीनं मराठ्यांनी मुंबईत धडक मारा. आणि तुम्हाला मी आजच सांगतो, 26 जानेवारीला मराठी गल्ली गल्लीत मुंबईतला नुसते मराठी आणि मराठेच दिसणार आहेत. मनोजजी, खरं तर असंही बोललं जातंय की सरकारकडून या सगळ्या आंदोलनाच्या आधी आणि सगळे मराठे मुंबईमध्ये येण्याच्या आधीच या सगळ्याबद्दल तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याकडे कसं बघताय? मग तोडगा काढायचा प्रयत्न इतके दिवस कुठे गेलते? 1.5 महिना गेला. ते महाजन साहेब तर म्हणले होते 23 डिसेंबरला आम्ही घोषणा केली 20 जानेवारीला मुंबईला जाणार. वेळच येणार नाही म्हणजे त्याच्या हात आरक्षण येणार. कुठे गेले? उपोषण सोडायला आलेले मंत्री कुठे गेले? याच्यात आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष घालणं खूप गरजेचं आहे मनापासून. कारण शिंदे साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून मराठ्यांनी वेळ दिलेला आहे. त्यामुळं शिंदे साहेबांनी सुद्धा मनापासून याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण मराठ्यांना वाटतंय शिंदे साहेब मराठ्यांना आरक्षण देऊ शकते. शिंदे साहेबांनी लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा मनापासून लक्ष घालणं गरजेचं आहे. त्या पवार साहेबांनी सुद्धा लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. याच्यात तुम्ही नाही घातलं तरी आम्हाला काही हरकत नाही. आम्ही तर आरक्षण घेणार आहे. आम्ही तर मुंबईकडे 9 तारखेला 9 वाजता उद्या 20 जानेवारीला निघालो. तुम्हाला तिथं आल्यावर असं वाटेल की आता हे भयानक झालं. इतके मराठे शांततेत आले, शांततेत मुंबईत बसले, पण गल्ल्या गल्ल्यात नुसते मराठेच आहेत. बरं, पण जर 26 तारखेपर्यंत सरकारने या सगळ्याबद्दल तोडगा काढला तर पुढे तुमचं आंदोलन काय असणार आहे? म्हणजे मुंबईमध्ये येणार आहात तुम्ही की जिथे तुम्ही असाल तिथपर्यंतच ते आंदोलन असेल? नाही, ते जवळचे तवा बघू. आता ते आज कसं सांगता येणार आहे? आमच्या लोकांच्या 54 लाख नोंदी सापडल्यात. कायदेशीर आरक्षण हे शासकीय नोंदी सापडलेल्या असून तुम्ही देत नाहीत म्हणल्याच्या नंतर तुमची नियत काय याच्यातून लक्षात येते. तुम्ही आमच्या 54 लाख नोंदी सगळ्याचे सगळे प्रमाणपत्र वाटप करा. त्याचा डाटा सुद्धा आम्हाला पाहिजे तुम्ही वाटप केलेल्याच. त्याच्या ज्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवाराला किती दिले, 54 लाख प्लस किती झालेत, हे करोडो आकडा जाणार आहे मराठ्यांचा. त्याचा आम्हाला डाटासह पाहिजे. आणि सगळ्या सोयऱ्यांचा सुद्धा आदेश पाहिजे. पण अगोदर या नोंदीचे पत्र दिल्याच्या नंतर तरच त्या सोयऱ्यांना फायदा होणार आहे. त्यावेळेस जावाचे तेव्हा तो विषय बघू. पण आज आम्ही आमच्या मतावर ठाम आहेत की मुख्य मागणी आमची 54 लाख नोंदी ज्या सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्याच्या परिवाराला पण द्या. त्याच्यानंतर शपथपत्राच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा तुम्ही त्याचा लाभ द्या. याच्यावरती आम्ही ठाम आहेत. ज्याच्या नोंद मिळाल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर द्या. मनोजजी, अगदी काल परवा सुद्धा आपण बोललो त्यावेळेला तुम्ही म्हणालात की आंदोलनाच्या दरम्यान तुमच्यावरती लक्ष ठेवलं जातंय, ट्रॅप लावला जातोय.
हे आंदोलन कशा पद्धतीने उधळून लावता यावं सरकारकडून यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जात आहेत। समाजकंटकांना या आंदोलनामध्ये या मोर्चामध्ये घुसवण्याचा प्रयत्न होणार आहे असाही तुम्ही आरोप केलेला होता। मात्र मराठा बांधवांना अशा क्षणाला तुम्ही नेमकं काय आवाहन करणार आहात? नाही ट्रॅफिक काय नाही, आम्ही काय भेट नाही त्या ट्रॅपला, मोजीत नाही त्या ट्रॅप असं नाही ट्रॅप असं काय ट्रॅप भीत आम्ही मोजीत नाहीत, मरायला भेट नाही। या समाजाच्या लेकरं मोठे व्हावेत म्हणून गोळ्या सुद्धा छातीवर घ्यायला तयार आहे। काय भ्यायचा संबंध नाही कोणाला, ट्रॅप नाही फेप नाही काय नाही। आणि कोण समाज कंटक फिंटक कोणी येत नाही रॅलीत, आणि आले तरी मराठा प्रत्येकजण स्वयंसेवक बनून काम करतोय। आजूबाजूला लक्ष ठेवणार आहे की कोण आहे, उद्रेक करणारा आपला नाहीचे त्याला धरून पोलिसांच्या गाडीत टाकायचं। कोणी उद्रेक फिद्रेक करणार, आपण आपल्या गाड्यापाशी सगळ्यांना राहायचं, आपल्या गाडीचं संरक्षण होतं, आपलं पण होतंय। जिथं असेल तिथंच मराठा थांबणार आहे। शेवटचा मराठा सुद्धा आंदोलनात सहभागी, तो आहे आंदोलनाचा साक्षीदारी आहे, विजयाचा साक्षीदार तो राहणार आहे। सगळ्यांनीच पुढे यावं असं काय नाही, सगळ्यांनी शांततेत वाहनं चालवायचे, चालवणार सुद्धा आहेत। कोणाला इजा होईल आपल्या वाहनापासून असं नाही, सगळ्यांना एकामागे एक व्यवस्थित नियमात आचारसंहिता पाळून एकमेकासोबत राहायचं, एकमेकाला मदत करायची, सगळ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करायचं। आणि कोणाचा ट्रॅप नाही ना फेप नाही ना काय नाही, काही होत नाही, कोणी काय करत नाही। एवढ्या सोपी गोष्ट नाहीत मराठ्यांच्या नादी लागणं। मराठ्यांना इतिहास घडवायची सांगायची गरज नाही, नुसत्या मराठ्यांची ही लाट उसळलेली बघून, ही मराठ्यांची होणारी प्रचंड धडक बघूनच चांगल्या चांगल्याला धडके भरणारे। तर कशाचे ट्रॅप आणि फेप काय नाही, सगळं उधळून लावतो मी, काही काळजी करायची मराठ्यांना गरज नाही। फक्त घराच्या बाहेर निघा, मुंबईकडे चला, एकानंही घरी राहायचं नाही। 26 जानेवारीला मुंबईच्या गल्ली गल्लीत नुसते मराठी दिसले पाहिजे, जगानं या आंदोलनाकडे बघितलं पाहिजे। इतक्या ताकदीनं मराठी मुंबईकडे चला, बघूया आरक्षण कसं देत नाही। बरं मनोजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली यासाठी।